आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण एक छोटीशी वेबसाईट डिझाईन करू शकतो. तर CSS मधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत एक छोटीशी वेबसाईट डिझाईन करण्यासाठी. तर CSS ची वेबसाईट डिझाईन करताना आपण HTML हा बेस वापरतो, कारण हे सगळं काही कंटेंट आहे आपलं, सर्व काही ते सर्व कंटेंट आपलं हे HTML मध्ये तयार होतं. तर HTML मध्ये तयार केल्यानंतर त्याला आपण लेआउट देण्यासाठी किंवा स्टाईल्स अप्लाय करण्यासाठी CSS वापरतो. तर मी सुरुवात करतोय HTML च्या कोड पासून. हा HTML चा कोड आहे, याला बेसिक लेवलला आपण सेव्ह करून घेऊयात. या ठिकाणी मी एक सेपरेट फोल्डर बनवून घेतो, त्याच्यामध्ये याला सेव्ह करतो. HTML फॉर्मॅटला सेव्ह करायचं. कोडिंग करण्यासाठी मी नोटपॅड प्लस प्लस नावाचा सॉफ्टवेअर यूज करतो. ह्या फाईलला आपण काहीतरी नाव देऊया, index.html. ओके, आणि सेव्ह करूया. आता आपल्याला या ठिकाणी HTML चा टॅग या ठिकाणी हायलाइट झालेला आहे, कारण आपण फाईल HTML फॉर्मॅटला सेव्ह केलेली आहे. त्यामुळे यातील सर्व फॉर्मॅट्स किंवा जे काही आपण या ठिकाणी कंटेंट घेणार आहोत ह्याचे सर्व टॅग्स हायलाइट होणार आहेत. नोटपॅड प्लस मध्ये तुम्ही एकदा फाईल सेव्ह केली की त्याच्याशी रिलेटेड फॉर्मॅट सगळे हायलाइट होतात. त्यानंतर आता या ठिकाणी हेड टॅग येतो आपला, जो आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आपण HTML मध्ये शिकलेलो आहोत. आणि हेड नंतर या ठिकाणी आपण बॉडी टॅग घेणार आहोत अशा प्रकारे. आता हे झाल्यानंतर याला सेव्ह करून घेऊयात. ह्या पेजला आपण रन करून पाहू कशा प्रकारे आपल्याला एक मिळणार आहे याचा रिझल्ट. तर अशा प्रकारे ब्लँक पेज आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आता आपण आपल्या कोडिंगमध्ये येऊयात पुन्हा. या ठिकाणी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक डिव्ह घेतोय. आता डिव्ह आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय. डिव्ह म्हणजे एक ब्लॉक किंवा डिव्हिजन. या ठिकाणी मी एक डिव्ह घेतला. या डिव्हला काहीतरी कंटेंट टाकूयात आपण. याला नाव देऊयात, ठीक आहे, याला काही नावच देत नाही आपण. ओके, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कंटेंट नाही घ्यायचं. आपण ह्या डिव्हला असंच ठेवूया. त्याच्यामध्ये बॉडीमध्ये आपला पहा, आता ही बॉडी टॅग आणि बॉडीमध्ये आपला एक डिव्ह घेतलाय. या डिव्हला सेव्ह करून घेऊया त्या सर्व याला. पण या डिव्हला आपण कोणत्याही प्रकारचा कलर किंवा काही दिलेलं नाहीये, मग ते या ठिकाणी अप्लाय करून घेऊ. ओके, तर त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी मेन डिव्ह नावाचा आपण या ठिकाणी एक स्टाईल डिझाईन करून घेऊयात. ओके, या स्टाईलला नाव देऊयात. आता तुम्ही म्हणाल मेन डिव्ह स्टाईल मी डायरेक्ट घेतली, बरोबर, तर तसं चालणार नाही आपल्याला. या ठिकाणी याला स्टाईल ह्या टॅग मध्ये आपल्याला ह्याला इन्क्लोज करावं लागेल आणि याला सेव्ह करून घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. आता पहा मी काय काय घेतलं, एकदा पुन्हा रिपीट करतो. मी माझ्या पूर्ण प्रोग्राममध्ये HTML टॅग घेतला. त्यानंतर हेड पार्ट जो नॉन व्हिज्युअल असतो आणि बॉडी पार्ट जो व्हिज्युअल असतो. बॉडी पार्टमध्ये मी डिव्ह घेतला एक, आणि हेडमध्ये मी स्टाईल टॅग वापरून त्याच्यामध्ये मेन डिव्ह नावाची एक स्टाईल डिफाईन करतोय. या स्टाईलमध्ये काय करतोय पहा, या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर आणि कलर घेऊयात YELLOW, दॅट इज येलो कलर. याला सेव्ह केलं आपण. आता आपण याला रन करून पाहूयात. रिफ्रेश करून पाहिलं, काहीही इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेला नाहीये. का? कारण आपण आपल्या डिव्हला तो अप्लायच केलेला नाही. मग या ठिकाणी स्पेस सोडायची आहे. त्यानंतर क्लास ॲट्रिब्यूट वापरायचे आणि ह्याच्यामध्ये मेन डिव्ह आणि अशा प्रकारे याला क्लोज करून घ्यायचं आहे. हे मेन डिव्ह नाव तेच आहे जे या ठिकाणी आपण वापरलंय. ओके, आणि ह्याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत की ज्याला काय आपल्याला स्टाईल अप्लाय करायची. ही स्टाईलचं नाव, हे स्टाईलच्या प्रॉपर्टीज. आता यानंतर आपण याला चेक करून घेऊयात काही रिझल्ट मिळतोय का आपल्याला. तर अजूनही आपल्याला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला नाहीये. म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय हे आपल्याला यामधून समजतंय. पण खरंच चुकीचं करतोय का आपण? कारण आपण कलर तरी अप्लाय केला, पण बॅकग्राऊंडला कलर मिळालेला नाहीये. ओके, तो मिळणार नाही कारण आपण त्या डिव्हला कलर दिलाय, पण त्या डिव्ह मध्ये मात्र आपण काही घेतलेलं नाही. आपण बॉडीला जर कलर अप्लाय केला तर मात्र बॉडीमध्ये आपला कलर येईल. ओके, बॉडीला आपण या ठिकाणी अप्लाय करू BG कलर, ओके, इक्वल टू ब्लॅक, आणि मी या ठिकाणी सेव्ह करतो. आता पहा तुम्ही या ठिकाणी रिफ्रेश केल्यानंतर ब्लॅक कलर अप्लाय होईल. ओके, आता हा झाला बॉडीचा. पण तुम्ही डिव्हला जो या ठिकाणी क्लास अप्लाय केलाय, त्या डिव्हच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहूया. त्या स्टाईल मेन डिव्ह या स्टाईल मध्ये पहा, ही या ठिकाणी अप्लाय केली. ही तोपर्यंत अप्लाय होणार नाही जोपर्यंत याचा साईज तुम्ही ठरवत नाही. मग ह्या ठिकाणी आपण पुन्हा सेमीकोलन देऊयात आणि मी थोडंसं याला ओके अशा प्रकारे प्रॉपर्टीज मध्ये देतो.
आता ह्या ठिकाणी आपण याला थोडंसं जरा एक डिझाईन प्रॉपरली करून घेऊया. ओके, आता हा झाला बॅकग्राऊंड कलर येलो. त्यानंतर ह्याला आपण विड्थ देऊयात. विड्थ घ्यायची आहे 100%. 100% म्हणजे ही पूर्ण पेजची विड्थ फ्रॉम लेफ्ट टू राईट, ही पूर्ण पेजची विड्थ जी असणार आहे ती त्याची विड्थ असणार आहे. रिफ्रेश. ओके, म्हणजे डावीकडून राईट पर्यंत. अजूनही रिझल्ट मिळणार नाही कारण अजून त्याची हाईट राहिली आहे. या ठिकाणी आता घ्यायची आहे हाईट. आता हाईट घेतोय आपण. या ठिकाणी हाईट किती घ्यायची पहा. मी समजा घेतो पहिला ब्लॉक आहे या ठिकाणी 100 पिक्सल या ठिकाणी, आणि याला सेव्ह करतोय. आता रिझल्ट मिळतोय का आपण पाहूयात. आता रिझल्ट मिळाला आपल्याला कारण आपण 100 हाईट घेतली. मगाशी याच्यामध्ये काही कंटेंट नव्हतं त्यामुळे त्याला साईज नव्हती म्हणून तो हायलाईट होत नव्हता. आता मात्र हायलाईट झालाय कारण त्याला साईज आली कंटेंट नसलं तरी. म्हणजे विड्थ हाईट दिली आणि त्याला कलर दिला. ओके, तर अशा प्रकारे हा कलर अप्लाय झाला. ब्लॅक कलर हा बॅकग्राऊंडला आहे. ओके, आता बॉडीला सुद्धा आपण या ठिकाणी काही स्टाईल्स अप्लाय करू शकतो. तर तेही आपल्याला पाहायचे आहेत. कशा प्रकारे पहा. या ठिकाणी बॉडी टॅग घेतला. या बॉडी टॅग मध्ये आपण डायरेक्टली आता या ठिकाणी डॉट नाही घेतलेला कारण मला तो क्लास म्हणून नाही वापरायचा. जेवढी बॉडी असतात सगळ्याला अप्लाय करायचं आहे म्हणून. ज्यावेळेस आपल्याला एका स्पेसिफिक डिवला अप्लाय करायचा असतो त्यावेळेस आपण या ठिकाणी डॉट घेऊन त्या डिवचं स्टाईल नाव घेतो. पण या ठिकाणी डॉट वापरायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी सीएसएस मध्ये पाहिलंय की ज्या टॅगला जर तुम्हाला सगळ्याच त्या प्रकारच्या टॅगला अप्लाय करायचा असेल इफेक्ट तर बॉडीला आपण या ठिकाणी डॉट घेत नाहीये. ओके, कारण बॉडीला डायरेक्ट अप्लाय करायचा. आता या ठिकाणी पहा हा जो बॉडी टॅग आहे याचा मार्जिन मी सेट करतोय. मार्जिन घेतोय 0. आता पहा ऑलरेडी तुम्हाला दाखवतो डिफरन्स. ह्या साईडला थोडीशी बॉर्डर स्पेस राहिली आहे, वरती पण राहिली, मला ती काढायची आहे. ओके, हवं तर आपण अजून एकदा या ठिकाणी याला कॉपी करून घेऊयात खाली म्हणजे तुम्हाला बॉर्डर स्पेस कळेल. सेव्ह करतोय मी याला. आता पहा रिफ्रेश. आता हा पूर्ण 100 आणि 100 झालाय. पण जर मी या ठिकाणचा मार्जिन हा किंवा हा टॅगचा प्रॉपर्टी पूर्ण काढला या ठिकाणाहून सेव्ह केलं आणि ज्यावेळेस याला रिफ्रेश करतोय त्यावेळेस तुमच्या साईडने बॉर्डर राहिलेली लक्षात येईल तुमच्या. पण आता मात्र मी ज्यावेळेस ह्या प्रॉपर्टीज पुन्हा टाकतोय सेव्ह करतोय त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॉर्डर राहिलेली लक्षात येणार नाही. म्हणजे यासाठी आपण मार्जिन 0 ठेवला तर आपला वेब पेजमध्ये पूर्ण डेटा फिल होऊन येऊ शकतो. म्हणजे फुल पेज वेबसाईट आपल्याला या ठिकाणी बनवता येते. यापुढे आता हा झाला आपला एका डिवला अप्लाय केलेला प्रॉपर्टीज. ओके, हा सेकंड डिव मी काढून टाकतो या ठिकाणी, शेवटी ऍड केला होता तो. आपला एका डिव मध्ये काम करतोय आपण. ओके, सेव्ह केला. आता हा मेन डिव आहे. पण ह्या मेन डिवची जी हाईट आहे आपल्याला, तर या ठिकाणी हाईट मी या ठिकाणी ऑटो ठेवतोय. म्हणजे जसं कंटेंट असेल तसं ती वाढत जाईल. ओके, आता सध्या कंटेंट नाहीये. आता काय करायचं आपल्याला, या डिव मध्ये आतमध्ये एक डिव घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे. आणि हा जो डिव आहे याच्यामध्ये मी कंटेंट घेतोय हेडिंग डिव असं नाव देऊया याला आपण. ओके, आता ज्यावेळेस आपण याला रिफ्रेश करू तर तुमच्या लक्षात येईल का एवढाच दिसतोय हा. बरोबर, आपल्याला हेडिंग थोडंसं मोठा हवंय. मग ह्या ठिकाणी आता एक नवीन आपण या ठिकाणी डिव घेणार आहोत. डॉट डिव 1. ओके, आणि ह्या डिव मध्ये आपण याच्या प्रॉपर्टीज टाकणार आहोत. म्हणजेच विड्थ 100% टाकायची आपल्याला जी रेग्युलर आहे आपली ती. त्यानंतर हाईट घ्यायची आपल्याला या ठिकाणी 150 पिक्सेल घेतो आणि सेव्ह केलं मी. ओके, आता मी ज्याच्याला रिफ्रेश करतोय 1 सेकंड. ओके, हां ठीक आहे. आता आपण रिफ्रेश केला, रिझल्ट पाहिला नाही का, कारण आपला जो कोड आहे हा div 1 हा क्लास अजून त्याला आपण अप्लाय नाही केलेला. या ठिकाणी त्याला असाइन करावं लागेल किंवा अप्लाय करावं लागेल. आणि या ठिकाणी घ्यायचं div 1 हा जो खाली दिसतोय आपल्याला, हा डबल क्लिक केलं ते सेट होऊन जाईल अशा प्रकारे. आता आपल्या लक्षात येईल की हा अशा प्रकारचा 150 पिक्सलची हाईट असणारा डिव आलाय ज्याचं हेडिंग आहे हेडिंग डिव. ओके, आता या ठिकाणी मी जे टेक्स्ट घेतलंय हे टेक्स्ट खूप छोटं दिसतंय. याला मी काय करतो या ठिकाणी काढून H1 नावाचं हेडिंग अप्लाय करतो. H1. या ठिकाणी आपण एक समजा कॉलेज असेल किंवा कॉलेज किंवा स्कूलची वेबसाईट बनवत असो तर आपण या ठिकाणी काहीतरी टेक्स्ट घेऊ शकतो. दिशा इंजिनिअरिंग कॉलेज.
अप्लाय केला आपण इफेक्ट या ठिकाणी आणि याला रिफ्रेश करून पाहिल्यानंतर अशा प्रकारे हे हेडिंग आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पण हे हेडिंग साईडला दिसतंय खूप असं, किंवा मध्ये घ्यायचं असेल किंवा काय, तर त्यासाठी आपल्याला सुद्धा प्रॉपर्टीज या ठिकाणी अप्लाय करता येतात. आपण ते पुढे पाहणार आहोत एक 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 एक. ओके, आता सध्या आपण या ठिकाणी वेबसाईटचा लेआउट पाहतो आहोत, त्यामुळे मी लगेच सगळ्या गोष्टी अप्लाय करत नाही. तर हा अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता इथपर्यंत पाहिलेला आहे. म्हणजे एका डिव मध्ये मी दुसरा डिव घेतला. आता याचप्रमाणे खाली अजून एक डिव घ्यायचा, मी याला कॉपी करून घेतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी पेस्ट करून घेतो. या ठिकाणी मात्र आता त्याच प्रॉपर्टीज अप्लाय होणार आहेत. याला ज्यावेळेस मी रिफ्रेश करतोय, हे पहा सेम अप्लाय होईल, कारण दोन डिव कॉपी झाले एका डिव मध्ये. ओके, पण हा जो सेकंड डिव आहे, हा याला सेम डिव वनच्या प्रॉपर्टी झाल्यात आपल्या, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. मग आपण त्या प्रॉपर्टीज थोडं चेंज करू, आपण नवीन डिव बनवूया, डिव 2. अशा प्रकारे आता हे बनवायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपण त्याच्या विड्थ 100%, त्यानंतर हाईट या ठिकाणी आपण घेतोय 450 px. त्यानंतर ओके, सो या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर आपण घेऊया त्या ठिकाणी स्काय ब्ल्यू, आणि याच्या कोडिंग स्टॉप करूया ठिकाणी. ओके, आता पहा हा सर्व सेव्ह केल्यानंतर रिफ्रेश केल्यावर कसा कोड मिळतोय ते. आता असाइन झाला नाही अजून, बरोबर आहे का, कारण आपण हा सेकंड डिव जो आहे याच्या प्रॉपर्टी या ठिकाणी याला क्लास अप्लाय केलाय, तर क्लास वनच्या डिव वनच्या प्रॉपर्टी असाइन होतात, क्लास डिव 2 करायला हवा या ठिकाणी. आणि आता आपल्याला हा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा 450 हाईटचा या ठिकाणी दुसरा डिव आलेला आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे या प्रॉपर्टीज इथे अप्लाय करू शकतो. सो हा आपला अशा प्रकारचा कोड या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. यातलं टेक्स्ट सुद्धा आपण बदलू शकतो आपल्याला रिक्वायरमेंट नुसार, कारण या ठिकाणी टेक्स्ट वेगळा आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आपली जशी रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी नाव देऊ शकतो. या ठिकाणी ऍक्च्युली इमेजेस येणार आहेत, मी सध्या टेम्पररी इमेज गॅलरी टाकतो आणि रिफ्रेश करूयात. ओके, या ठिकाणी इमेज गॅलरी असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी जशी रिक्वायरमेंट राहणार आहे आपली, त्यानुसार आपण हे चेंजेस करू शकतो याच्यामध्ये, जो हाईट विड्थ वगैरे. तर डिव 1 जो आहे 150 आहे, मी याला 80 पिक्सल करतो आणि सेव्ह करतो. आता आपण रिफ्रेश करून घेऊयात, तर हा अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा एक इमेज येणार आहे, जी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज जे आपण म्हणतोय, तर त्या ठिकाणी त्याची इमेज येणार आहे. तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच इमेज टाकणार आहोत, 2 किंवा 3, म्हणजे ज्या ऑटोमॅटिकली स्क्रोल होत जातील. आणि त्यानंतर खाली आपली वेब पेजचा डेटा किंवा मेनूज वगैरे आपले स्टार्ट होणार आहे. तर तो लेआउट आपण पहिला बनवून घेऊयात या ठिकाणी. तर मी हे थोडंसं कमी करतो, 350 घेतो या ठिकाणी, आणि याला आपण ज्यावेळेस रिफ्रेश करू तर अशा प्रकारे हा आता रिझल्ट आपल्याला मिळेल. तर या ठिकाणी आपण मेनूज आपल्या घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक डिव या ठिकाणी घ्यावा लागेल, कॉपी करून घेऊयात यालाच. मी थोडंसं या ठिकाणी मार्जिन सोडून करतोय हे पेस्ट, जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं होईल. आता पहा, पहिला डिव होता जो हेडिंगचा आहे, दुसरा डिव आहे इमेज गॅलरीचा. मी या ठिकाणी 2 डिव कॉपी केलेत, हा तिसरा आणि चौथा. हा जो आहे आता ह्याला आपण डिव 2च्याच प्रॉपर्टी अप्लाय केल्या, त्या बदलायच्यात आपल्याला. ओके, तर ह्या ठिकाणी आपण डॉट आपण वेगळंही घेऊ शकतो. आपल्या डिवला आपण नाव देऊयात आता डिव मेनू. आपल्या मनावर आहे आपण काय नाव देतोय ते. त्यानंतर या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीज घेणार आपण, विड्थ 100 पिक्सल 100% घ्यायचे, सॉरी. ओके, त्यानंतर हाईट घ्यायची आपल्याला या ठिकाणी 50 पिक्सल. त्यानंतर त्याचा तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर कलरही चेंज करू शकतो आपण. बॅकग्राऊंड कलर व्हाईट. त्यानंतर पुन्हा डॉट डिव, आता ह्याला आपण 4 नाव देऊयात. ह्या ठिकाणी पण घेऊयात सेम, विड्थ 100%,
हाईट 200 पिक्सल, या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर घ्यायचा, स्काय ब्लू. मी हा कलर फक्त आपल्याला लक्षात येण्यासाठी करतो की ड्यू लक्षात आले पाहिजे. ओके, याला सेव्ह करून घेतल्यानंतर आता हा ड्यू 3 जो आहे तो आपल्याला मेनूसाठी ठेवायचा आहे. ओके, या ठिकाणी घेऊयात मेनू डिव आहे हा, त्याला नाव देतो आणि या ठिकाणी डिव मेनू असं नाव देऊयात आपण. त्यानंतर या ठिकाणी अजून एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला जो आहे चौथा, तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला वेब पेजचे टाकायचे आहे, तर ती या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि ह्याला आपण नाव देऊया डिव 4. हे कसं नाव दिलं मी, या ठिकाणी क्लास डिव मेनू आणि क्लास डिव 4, तर या ठिकाणी आपण ते तयार करून घेतलेले आहेत. ओके, ह्यातला प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल आता की बॅकग्राऊंड कलर, विड्थ आणि हाईट याच प्रॉपर्टी जास्त आपण अप्लाय केलेल्या आहेत, दुसऱ्या कोणत्याही वेगळ्या प्रॉपर्टी असाइन केलेल्या नाही आहेत आणि त्या या ठिकाणी आपण क्लासचा वापर करून या ठिकाणी ऍक्सेस केलेल्या आहेत. आता हा सेव्ह केल्यानंतर याला रिफ्रेश करून घेऊयात, तर आपल्याला अशा प्रकारचा हा रिझल्ट या ठिकाणी एक मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हा जो डिव आहे मेन डिव, ह्या मेन डिवचा कलर येलो आहे. ओके, पहा मेन डिव आपण कुठे असाइन केलाय, पहा हा मेन डिव, याचा कलर येलो आहे. ओके, आता हा येलो कलर असल्यामुळे काय झालंय की आपला हा जो पूर्ण जो डिव आहे त्या डिवच्या साईडने थोडीशी स्पेस राहिली. ऍक्च्युली ही स्पेस ह्या इमेज गॅलरीच्या वरती सुद्धा राहते, कारण हा मेन डिव आहे याचा पण कलर येलो आहे. आपण तो बदलून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. कशाचा, पहा हा डिव 1 आहे, तो डिव 1 कोणता आहे, इंजिनिअरिंग कॉलेज जो आहे आपला नाव आहे, हे हेडिंग. ओके, हे हेडिंग, तर हे हेडिंगला कलर नाहीये बॅकग्राऊंडला, तो मग त्यामुळे आपल्याला मेन डिवचा कलर दिसतो. आपण तो कलर चेंज करू, म्हणजे हा जो डिव 1 आहे या ठिकाणी आपण हाईट घेतली आहे आणि ह्या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर आपण त्याला असाइन करूयात व्हाईट. आता आपल्याला हा एक डिफरन्स लक्षात येईल, पहा इंजिनिअरिंग कॉलेजचा जो डिव आहे याला मी व्हाईट कलर दिला, इमेज गॅलरीला या ठिकाणी स्काय ब्ल्यू, मेनू डिवला व्हाईट कलर आणि इन्फॉर्मेशन ब्लॉकला सुद्धा स्काय ब्ल्यू केलं. याच्या खाली अजूनही ब्लॉक्स घेता येतात आपल्याला, जसे हिडर फुटर, कॉलेजचे इन्फॉर्मेशन वगैरे टाकायचे असेल तर ते आपण या ठिकाणी टाकू शकतो. ओके, पण आता झालं यासाठी येलो कलर आपल्याला मध्ये मध्ये दिसतोय, तो कशामुळे दिसतोय, कारण या दोन ब्लॉक्स मध्ये स्पेस राहिलेला आहे. ओके, त्या दोन ब्लॉक्स मध्ये आपल्याला या ठिकाणी स्पेस राहिलेला आहे. तो स्पेस नसेल तर ऑटोमॅटिकली आपला जो ब्लॉक्स आपले डिव आहेत हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी कनेक्ट होतील एकमेकाला पूर्णपणे. ओके, तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय करू शकतो, तर हे आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. म्हणजे आपण अशा प्रकारे आपला एक लेआउट इथपर्यंत करून बघितलेला आहे, तर पुढचा आपला लेआउट याच्यामध्ये अजून करून पाहायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी एक थोडासा बदल करून घेऊयात. हा डिव 1, 2, त्यानंतर डिव मेनू आणि 4 हे जे एवढे डिव आहेत या प्रत्येक डिवला डिस्प्ले इनलाईन म्हणायचं, जेणेकरून आपल्याला त्या दोन डिव मधला स्पेस काढता येईल आणि आपल्या मेन डिवची बॅकग्राऊंड दिसणार नाही वरती. तर या ठिकाणी एंटर करतो, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक हा आपल्याला कोड या ठिकाणी यूज करायचा आहे आणि हा सर्व ठिकाणी यूज करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हा रिफ्रेश केल्यानंतर इफेक्ट मिळेल. सो हा अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी हा जो मेनू डिव आहे याची हाईट थोडीशी जास्त कमी झालेली आहे, तर जास्त करायला हवी आपल्याला, तर त्यामध्ये आपण या ठिकाणी बदल करू शकतो जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. 80 करून घेतो याला मी सेव्ह, आणि अशा प्रकारे आपल्याला आता हा मिळणार आहे. यानंतर आपण ह्यामध्ये मार्जिन प्रॉपर्टी अप्लाय करून पाहूयात. मार्जिन 0 केल्यानंतर आता पहा रिफ्रेश. आता 0 मार्जिन म्हणजे हा मेनू डिव जो आहे हा लेफ्ट साईडला कनेक्ट असणार आहे. ओके,
त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त इफेक्ट आपल्याला या ठिकाणी आता मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला हा इफेक्ट आता समजणारही नाहीये. पण जर आपण ह्या ठिकाणी 50 किंवा 550 घेऊयात आणि सेव्ह करूयात, आपल्याला मार्जिनमध्ये इफेक्ट मिळतोय का ते पाहूयात. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा हा डिफरन्स तुमच्या लक्षात येईल की हा पूर्ण जो डिप आहे, हा डिव 50 मार्जिन सोडून या ठिकाणी आपल्याला ड्रॉ झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा बॅकग्राऊंड आपल्याला इथे दिसायला लागलेले आहे. ओके, हे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपल्याला या डिव मध्ये मार्जिन न देता या ठिकाणी 0 मार्जिन हा कंपल्सरी अप्लाय करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी असा इफेक्ट मिळणार नाही. मात्र मग तुम्ही म्हणाला मेनू इकडे कसा सरकू शकतो, तर मेनू सरकवण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे जो मेनू डिव नावाचा हेडिंग आहे, या हेडिंगला तुम्ही प्रॉपर्टी अप्लाय करून त्याच्यामध्ये तो अप्लाय असाइन करू शकतो आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे करता येतं. अजून एक या ठिकाणी आपण एक प्रॉपर्टी अप्लाय करून पाहू शकतो, ती आहे पॅडिंग. तर पॅडिंग जर आपण या ठिकाणी 50 घेतला आणि जर हा कोड चेक करून पाहिला, तर आता मात्र तुमच्या लक्षात येईल की बॅकग्राऊंड या ठिकाणी दिसत नाही. आता डिव जागेवरच राहिला, पण त्यामधलं कंटेंट जे आहे त्या कंटेंटला चारही बाजूने 50 पिक्सल म्हणजे 50 पिक्सलचं पॅडिंग अप्लाय झालं. म्हणजे लेफ्ट साईड कडून 50, डाऊन साईड 50 आणि अप साईड 50. पण राईट कडून अप्लाय करू शकत नाही, कारण दोन्ही बाजूने एकाच वेळी अप्लाय करता येणार नाहीये. आणि डाऊन साईडने सुद्धा मोस्टली अप्लाय होणार नाही, कारण 50 एकाच बाजूने होणार आहे. तर अशा प्रकारे तो डावीकडून आणि टॉप साईडकडून 50 पिक्सलचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचा वापर करून तुम्ही ह्या मेनू डिवला अप्लाय करू शकता इफेक्ट्स, आणि त्याला सेंटरला अप्लाय करून असाइन करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पॅडिंगचा वापर करू शकता. सो याप्रमाणे हा पॅडिंग वापरता येतो. सध्या मी थोडंसं कमी घेतो 10 पिक्सलच, जेणेकरून आपला डिव जास्त मोठा होणार नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला हा या ठिकाणी डिव मिळणार आहे. तर हा अशा प्रकारचा इफेक्ट आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. आता आपण पाहूयात कशा प्रकारे आपण ह्यामध्ये जे टेक्स्ट अप्लाय केलेलं आहे या ठिकाणी, किंवा जे टेक्स्ट वापरलेलं आहे ते आपण कशा प्रकारे सेंटरला घेऊ शकतो. तर सेंटरला घेण्यासाठी पहिला आपण या ठिकाणी हेडिंग जो आहे, या हेडिंगवरती कमांड वापरून पाहू, किंवा तो कोड यूज करून पाहूयात कशा प्रकारे करू शकतो. त्यासाठी मी काय करतो, div 1 जो आहे, आता तुम्ही div 1 पाहिलंय कुठे अप्लाय केलाय, जिथे आपला दिशा इंजिनिअरिंग कॉलेज हा जो हेडिंग आहे त्या हेडिंगला तो div 1 अप्लाय केलेला आहे. ओके, मग हा जो div 1 आहे ह्याच्या प्रॉपर्टीज मध्ये बदल करू आपण थोडासा. या ठिकाणी मी एक कोड टाकतोय, पहा, टेक्स्ट अलाइन सेंटर, आणि सेव्ह करून घ्यायचंय. यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळेल असा, म्हणजे तुमचं टेक्स्ट या ठिकाणी सेंटरला आलेला तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा कोड अप्लाय करून या ठिकाणी सेंटरला घेऊ शकता कॉलेजचं नाव. तर अशा प्रकारे हा कोड होणार आहे. आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण इमेज गॅलरीमध्ये आपल्या एक इमेज ऍड करू शकतो. तर हा जो डिव आहे हा div 2 आहे आपल्या कोडिंग प्रमाणे. ओके, या ठिकाणी पहा, त्याला हा डिव आहे आणि ह्या डिव मध्ये इमेज गॅलरी असं आपण आपला असाइन केलेला आहे. तर मी हे जे आहे सध्या या ठिकाणचं कोडिंग काढतोय, पहा, याला सेव्ह करूयात आणि ह्याला आपण असाइन केला div 2. तर हा div 2 जो आहे या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर म्हटले आपण या ठिकाणी. ठीक आहे, मी या ठिकाणी बॅकग्राऊंड कलरचा ऑप्शन तसंच ठेवतो आणि या ठिकाणी असाइन करतो बॅकग्राऊंड इमेज. ओके, हा बॅकग्राऊंड इमेज म्हणायचं आहे. या ठिकाणी URL असा ऑप्शन घ्यायचा आहे आणि URL टाईप करायचा आहे. या ठिकाणी URL घेताना इमेज ऑब्लिक माझ्या इमेजचं नाव घेतोय मी, banner.jpg. ओके, सॉरी, हां. आता तुम्ही या ठिकाणी पाहताय की बॅकग्राऊंड इमेज URL तर म्हटलं, पण पुढे इमेज हा टाईप शब्द का टाकला IMG. IMG हा माझा फोल्डर आहे, ज्या ठिकाणी मी इंडेक्स सेव्ह केलेली आहे ही फाईल. हे पहा, मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला एकदा फोल्डर सुद्धा दाखवतो. हे पहा, मी जिथे सेव्ह केलं ना त्या ठिकाणी इंडेक्स नावाची जी माझी फाईल आहे त्यासोबत IMG नावाचा फोल्डर आहे, आणि IMG नावाच्या फोल्डरमध्ये बॅनर नावाची इमेज आहे. म्हणजे ही इमेज मला या ठिकाणी वापरायची, म्हणून मी IMG ऑब्लिक बॅनर असं घेतलं. सेव्ह करून याला रिफ्रेश करून पाहू आपली इमेज येते का. तुमच्या लक्षात येईल आपल्याला या ठिकाणी कॉलेजची इमेज दिसायला लागलेली आहे. म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी प्रॉपरली असाइन झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे हे होईल. त्यानंतर बॅकग्राऊंड रिपीट हा ऑप्शन एक वापरायचा आहे, आणि या ठिकाणी म्हणायचं आहे नो रिपीट. आता आपल्याला या ठिकाणी अजून, सॉरी, नो रिपीट मध्ये स्पेस आपण डॅश दिला नाही. ओके, रिफ्रेश, आणि अशा प्रकारे आपल्याला इमेज दिसणार आहे. बाकी स्पेस जो आहे आपला बॅकग्राऊंड कलर नुसार मिळणार आहे.
आता ही जी इमेज आहे ही या ठिकाणी आपण एकच घेतली आहे, त्याची साईज जी आहे ही अशा प्रकारची साईज असायला हवी जेणेकरून ती पूर्णपणे ह्या इमेजमध्ये सेट होऊन जाईल. म्हणजे ज्या इमेज जी आपण इमेज या ठिकाणी यूज करतोय ती अशा पूर्ण साईजची असायला हवी. आता जी इमेज आपण त्या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणून वापरतोय त्या ठिकाणी त्या बॅकग्राऊंडची साईज आपल्याला त्या डिवला 100% फिल करायची आहे, फुल साईज. म्हणजे तो जो डिव आहे तेवढा फुल साईज भरला पाहिजे तेवढ्या इमेजने. मग या ठिकाणी आपण एक कोड घेणार आहोत, बॅकग्राऊंड साईज आणि 100% याचा अर्थ असतो लेंथ किंवा एक्स ॲक्सिसवर 100% आणि वाय ॲक्सिसवर 100%. जर समजा आपण ह्यामधली दोन्ही व्हॅल्यू 100% ठेवल्या तर रिझल्ट कसा मिळणार आहे पहा. तुम्हाला रिझल्ट अशा प्रकारचा मिळणार आहे, ही इमेज जी आहे ही पूर्णपणे अशा प्रकारे फुल साईज होऊन त्या मध्ये फिल होऊन जाईल. पण तुम्हाला ही इमेज जो आहे ही इमेज जी आहे ती स्ट्रेच झालेली दिसते, म्हणजेच अशी उभी थोडी चपटी झाली आहे, आडवी लेंथ जास्त झाली. ही कशामुळे झाली? कारण इमेजची साईज ही प्रॉपर आपल्याला जशी हवी तशी मिळालेली नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही इमेज जी वापरणार आहात ती फोटोशॉपमध्ये घेऊन त्या प्रॉपर साईजमध्ये सेट करून किंवा क्रॉप करून इकडे घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमची साईज याची जी आहे ह्या उभ्या साईजच्या आडवी साईज जी आहे ती 4 पट असेल तर 1:4 हा रेशो तुमच्या इमेजचा असायला हवा फोटोशॉपमध्ये आणि त्यानुसार त्याला क्रॉप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता किंवा 4:1 रेशोमध्ये कट करून क्रॉप करून या ठिकाणी घेऊ शकता. तर जो तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला इमेज घ्यावी लागेल किंवा तो इमेज प्रॉपर त्याप्रमाणे क्रॉप करून इकडे झाल्यानंतरच याला लिंक करणं गरजेचं आहे, तेव्हाच तो पूर्णपणे दिसेल. जर समजा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करायचं ठरवलं इमेजला तर तुम्ही इमेज कमी जास्त करू शकता. या ठिकाणी म्हटलं मी 70%, म्हणजे पहा लेंथ 70% घेतली, रिफ्रेश, तर लेंथ जी आहे ही 70% दिसेल. मग इकडे तुम्हाला दुसरी इमेज घ्यावी लागेल. मग तुम्ही फोटोशॉपमध्ये 2 इमेज जोडून एकत्रित पूर्ण इमेज वापरू शकता जी 100% अशी फील होईल. कारण वेगवेगळ्या इमेज कट करून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढं काम कॉम्प्लेक्स होऊन जाईल. त्यापेक्षा फोटोशॉप हा टूल आपल्याकडे इझिली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काम सोप्या पद्धतीने करू शकता. सो हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे. मी याला 100% करतोय सध्या, कारण नंतर आपल्याला याला स्क्रोलिंगला सुद्धा अप्लाय करायचं आहे. पहा, इम्पॉसिबल काही नाही, हे सगळं कोडिंग सोपंच असतं, पण तुम्ही किती कॉम्प्लेक्स कोडिंग करताय त्यानुसार तुमचं काम वाढत जाणार आहे. म्हणून आपण सोपं काम जे आहे ते फोटोशॉपमध्ये करून इकडे घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये कोडिंगचा तास कमी होईल तुमचा किंवा कोडिंग तुमचं कमी होईल आणि लवकर होईल. तर हा अशा प्रकारे आपण आतापर्यंत लेआउट तयार केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मेनू सुद्धा आहे. तुम्ही मेनू बारला सुद्धा या ठिकाणी मधल्या स्क्रीनवर किंवा सेंटरला अलाइन करू शकता. तर या ठिकाणी आपला मेनू डिव आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काही जो टेक्स्ट अलाइन सेंटर कोडिंग वापरलं होतं आपण डिव 1 साठी ते या ठिकाणी पण वापरू शकतो. इथे मध्ये घेतो, ओके, आणि याला सेव्ह केल्यानंतर रिफ्रेश केलं तुमचा मेनू डिव हा सेंटरला येईल. या ठिकाणी तुम्ही मेनू डिव जो आहे या ठिकाणी वेगवेगळे मेनू वापरू शकता. होम, थोडी स्पेस सोडतोय मी, होम, ब्रांचेस, त्यानंतर फॅकल्टी, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मेनू घेऊ शकता आणि याला सेव्ह करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट हा मिळून जाईल, तुमचे मेनूज तयार होऊन जातील. याला लिंक वगैरे करणं सुद्धा आपण पुढे पाहणार आहोतच, पण आपण फर्स्ट पेज तयार करतोय म्हणून लगेच आपण याला कोणत्याही प्रकारचे लिंक असाइन केलेले नाही आहेत. तुम्ही लगेचही असाइन करू शकता या ठिकाणी लिंक्स त्याच्या. आपण त्याच्यासाठी सेपरेट एका पॉईंटवर पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण त्याच्यावर काम करू शकतो. आणि त्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन आपण पी टॅगने या ठिकाणी दर्शवू, म्हणजे पी फॉर पॅरेग्राफ. मी इन्फॉर्मेशनसाठी मोस्टली पॅरेग्राफ टॅग वापरतो. तर अशा प्रकारे हा पॅरेग्राफ टॅग असणार आहे. ओके, या ठिकाणी हा जो आहे तो ब्रॅकेट गेला होता, आता रिफ्रेश केलं रिझल्ट मिळून जाईल इन्फॉर्मेशन. सो अशा प्रकारचा हा आपला बेसिक वेब पेजचा फॉर्मॅट असणार आहे. CSS मध्ये एक वेब पेज डिझाईन करू शकतो, तर HTML आणि CSS दोन्हीचा वापर आपण करतो. या ठिकाणी आपण मेनू
साठी एक स्पेसिफिक डिव्ह घेतला आहे. हा इकडे आपल्याला त्याचं कोडिंग दिसतंय. मात्र याला आपण कोणत्याही प्रकारचे लिंक अजून दिलेल्या नाहीत. मग ह्या लिंक दिलेल्या नसल्यामुळे ते काम करत नाहीये. नुसत्या लिंक देऊनही उपयोग नाही, तर त्याचं वेब पेज सुद्धा त्या ठिकाणी असायला हवं. तर आता आपण हा पहिला जो लिंक आहे या ठिकाणी होम ऑप्शन दिसतोय, यावर क्लिक केल्यानंतर आपलं आहे हेच पेज ओपन व्हायला हवं. या पेजचं नाव आहे index.html. मग त्यासाठी ती लिंक आपण कशी द्यायची पाहूयात. होम या ठिकाणी जो वर्ड घेतलाय आपण, या ठिकाणी ए नावाचा टॅग घ्यायचा आणि याला येथे असा क्लोज करायचा. त्यानंतर इक्वल टू नाही घ्यायचं, स्पेस द्यायचे, href आणि मग इक्वल टू घ्यायचा आणि ह्या ठिकाणी आपण त्या index.html चा अशा प्रकारे कोड या ठिकाणी टाकून यानंतर याला रिफ्रेश करूयात. आपल्याला आता या ठिकाणी अशी लिंक दिसेल. यावर मी जेव्हा क्लिक करेल तर आहे हेच पेज आपलं ओपन होईल, कारण आपण आहे त्या पेजला लिंक दिलेली आहे. त्यानंतर मात्र ब्रँचेस, फॅकल्टी, अबाउट ह्याचे मात्र वेब पेजेस आपल्याला बनवावे लागतील, जे ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बनवलेले नाही आहेत. ते बनवून घेतल्यानंतर त्याला लिंक त्या काम करणार आहेत. आपण मात्र त्यासाठी त्या लिंक ऑलरेडी टाकून ठेवणार आहोत या ठिकाणी. href अशा प्रकारे हे कोडिंग असणार आहे याचं. आणि ह्याच्यामध्ये येईल branches.html. आणि हा जो क्लोज करण्याचा टॅग आहे हा ब्रँचेस शब्दाच्या नंतर टाकायचा. ओके, जसं इथे आपण टाकलेलं आहे त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे हे कोडिंग एक ठिकाणी करायचं. मी यालाच कॉपी करून घेतो. आता हा आहे फॅकल्टीचा. मग ह्या ठिकाणी येईल faculty.html. यालाच कॉपी करून आपण या ठिकाणी घेऊयात. मात्र हा ज्यावेळेस इथे ए सुरू केला आपण त्याला क्लोज केलेला नाही, हा फॅकल्टी शब्दाच्या नंतर या ठिकाणी अशा प्रकारे क्लोज करायचा. त्यानंतर हा सुद्धा अशा प्रकारे येथे अशा प्रकारे हा क्लोज होणार आहे. ठीक आहे. सो आता अशा प्रकारे हा या ठिकाणी मी इथपर्यंत वापरलेला आहे. आता आपण याला रिफ्रेश करून बघा, सगळ्या ठिकाणी लिंक आलेले आहेत. मात्र हे वेब पेज ओपन होणार नाही, कारण ते वेब पेज आपल्याकडे अजून तयार केलेलं आपण नाही. याला बॅक घेऊन रिफ्रेश करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ह्या लिंक्स अशा प्रकारे देऊ शकतो प्रत्येक वर्डला. त्यानंतर आता या खाली आपण पाहतो इकडे एक इन्फॉर्मेशन नावाचा डिव आहे. इन्फॉर्मेशन नावाचा म्हणण्यापेक्षा एक डिव आहे आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन हे पॅरेग्राफ टाकलेलं आहे. मात्र असे आपल्याला अजून 2 पॅरेग्राफ घ्यायचे किंवा 3 पॅरेग्राफ या ठिकाणी घ्यायचे, तर कसे घेणार, किंवा डिव घ्यायचे असतील तर ते कसे घेणार आपण ते पाहूया. या डिव 4 ला आपण अशा प्रकारे या ठिकाणी खाली कॉपी पेस्ट करून घेऊया. त्या ठिकाणी डिव 4 नाहीये, पण ह्या डिवला अशा प्रकारे आपण इथे कॉपी केलेलं आहे. तर हे अशा प्रकारे झालेलं आहे. त्याला स्पेसिफिक एका फॉर्मॅटमध्ये आपण व्यवस्थित ठेवूया, जेणेकरून ते व्यवस्थित काम करेल. आता मात्र हा पहिला जो डिव आहे, इन्फॉर्मेशन हा शब्द त्याच्यामध्ये आहे. सेकंड जो डिव आहे, आता ह्या सगळ्या डिव मध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही डेटा घ्यायचा आहे. मग डेटा घेताना सुद्धा आपण पुन्हा हा डायरेक्टली न घेता याच्यामध्ये पुन्हा डिव मध्ये डिव घेणार आहोत. या ठिकाणी एक डिव घेऊयात आणि हा एक डिव, असा एक डिव घेतला. त्यानंतर याला दुसरा एक डिव घेतला. ओके, याला हे क्लोज केलेलं नाही आपण, याला क्लोज करून घेऊ. आता मात्र या ठिकाणी पहा, याच्यामध्ये
या div मध्ये आपण एक इमेज घेणार आहोत आणि या div मध्ये त्याची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे. हा जो div आहे याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे img टॅग वापरायचा आहे आणि तसंच त्याला क्लोज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी img टॅग मध्ये src म्हणजे सोर्स, आपण हे कॅप्स लॉक ऑन करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली टाकू शकतो सोर्स आणि त्याच्या पुढे त्या इमेजचं आपण या ठिकाणी नाव घेऊ शकतो. या ठिकाणी माझ्याकडे एक इमेज आहे पासपोर्ट डॉट जेपीजी, जेपीजी नाही सॉरी पीएनजी इमेज आहे. फॉर्मॅटसाठी तुम्ही हे जे फॉर्मॅट असतात डॉटच्या पुढचे ह्याच्यासाठी आपलं स्पेसिफिक एक लेक्चर आहे, तर ते तुम्ही एकदा पहा, तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे आपण एक्सप्लेन करायचं ते. आता पासपोर्टच्या अगोदर IMG ऑब्लिक असं घ्यावं लागेल. आता हे का ते सांगतो मी. या ठिकाणी आपण जे घेतलंय तर आपलं फोल्डरचं नाव IMG आहे. हे पहा, आपला डेटा जो आहे तो IMG मध्ये, तर IMG मध्ये अशा प्रकारे पासपोर्ट नावाची फाईल आहे आणि त्याचं राईट क्लिक करून प्रॉपर्टीज पाहायच्या, तुम्हाला त्याचं फॉर्मॅट मिळून जाईल. PNG डॉट PNG फॉर्मॅट आहे. मग तो डॉट PNG फॉर्मॅट मी अशा प्रकारे या ठिकाणी टाकलाय पासपोर्टच्या पुढे, सेव्ह केलंय. आता आपल्याला अशा प्रकारे वेब पेजला रिफ्रेश करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी त्या div मधला इमेजेस या ठिकाणी मिळून जाईल. मात्र सेकंड div मध्ये आपण कोणत्या प्रकारच्या अजून इथे माहिती घेतलेली नाहीये. हा पहिला div, दुसरा div. पहिल्या div मध्ये इमेज टाकली, दुसरा div आपण या ठिकाणी खाली याच्यात इन्फॉर्मेशन घेऊया. तर त्यासाठी आपण ऑलरेडी एक रेडी डेमो इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी कॉपी करून घेतोय आणि या ठिकाणी पेस्ट करतोय. आता मात्र ज्यावेळेस आपण अशा प्रकारे याला रिफ्रेश करू तर ती इन्फॉर्मेशन येथे दिसायला हवी, मात्र दिसत नाहीये. बरोबर आहे. का दिसत नाही ते बघा, फुल स्क्रीन करतो. कारण ते इन्फॉर्मेशन जे आहे याच्यामध्ये ओव्हरलॅप झालेली आहे. आता ह्यासाठी करायचं काय? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे दोन div आहेत या divsला साईज वगैरे त्याच्या आपल्याला ठरवून द्याव्या लागणार आहेत. मग हा जो div आहे याची साईज ठरवून देताना आपल्याकडे एक div स्टाईल बनवून घेऊ आपण. आणि या ठिकाणी डॉट div, आता डॉट div 5 घेऊयात आणि थोडी स्पेस सोडूयात अशा प्रकारे. या ठिकाणी आपण टाकूयात विड्थ. ओके, आणि विड्थ या ठिकाणी घेऊयात 50%. पहा मी काय करतो आणि कॉमा देऊन पुन्हा एंटर करूयात. अशा प्रकारे 50% विड्थ घेतली आहे आणि याला फ्लोट घेऊयात लेफ्ट. ओके, आता फ्लोट लेफ्ट घेतले. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक इमेज आहे, त्या इमेजच्या साईज आपण या ठिकाणी ठरवलेल्या नाहीयेत. मग त्या इमेजचे साईज सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठरवून द्यावे लागतील. ही इमेज घेतली, इमेज टॅगच्या आतमध्येच या ठिकाणी PNG संपल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कोड संपला की पुढे आपण विड्थ इक्वल टू 100 पिक्सल एक अप्रॉक्सिमेट घेऊन पाहूयात आणि हाईट इक्वल टू 100 पिक्सल आणि ह्याला रिफ्रेश करून पाहूयात. आता अशा प्रकारे आपल्याला इमेज मिळाली आणि त्याच्या खाली त्याची इन्फॉर्मेशन आलेली आहे. मात्र इमेज अशी खाली आली आहे कारण आपण ह्या divला त्याच्या प्रॉपर्टी आपण अप्लाय केलेल्या नाहीत. आपण जो div बनवलाय विड्थ आणि हाईटचा div 5, हा क्लास याला अप्लाय केला नाही आपण. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी div मध्ये जाऊन क्लास इक्वल टू div 5 हे आपल्याला या ठिकाणी इन्व्हर्टेड कोडमध्ये टाकावं लागेल. आता इन्व्हर्टेड कोडमध्ये हे पूर्ण टाकलंय. आता क्लास अप्लाय झाला याला सुद्धा, तोच ह्याला सुद्धा अप्लाय करावा लागेल. आणि आता आपण याला रिफ्रेश करूया. अशा प्रकारे एक ब्लॉक इकडे आणि एक ब्लॉक इकडे आलेला आहे. मात्र हे अंतर खूप झालं, म्हणजे ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स दिसते आपल्याला हे खूप दिसते कारण हा पूर्णपणे या ठिकाणी डिवाइड झाला आहे इकडे. मग आपण हा पहिला div आणि दुसरा div जो आहे ह्याच्या ज्या विड्थ आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत आहेत का ते आपण या ठिकाणी पाहूयात.
पर्सेंट न घेता या ठिकाणी 200 पिक्सल आपण घेऊन पाहूयात, म्हणजे दोन्ही ड्यू 200 पिक्सलचे येतील. अशा प्रकारे त्याची इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे हा जो पहिला डिव आहे याच्यामध्ये एक इमेज, त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन त्याच्या पुढे येईल. तर अशा प्रकारे आपण करू शकतो, किंवा हे अजून वाढवू शकतो आपण, आपल्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे अशा प्रकारे त्याची माहिती पुढे येईल. मात्र ह्याला आपण अजून एक गोष्ट घेऊ शकतो या ठिकाणी, पॅडिंग. पॅडिंगमुळे काय होणार आहे, त्याच्यात काही बाजूने, चारही बाजूने काही स्पेस राहणार आहे. पाहूयात आपण अशा प्रकारे. सॉरी, हे अँटीव्हायरसचे जे काही प्रोसेस येतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, ती इग्नोर करा. जी आली होती आता नोटीस, ती आपल्या कम्प्युटरची अँटीव्हायरसची वॉर्निंग होती. तर आता पहा, या ठिकाणी इमेज आली आणि या ठिकाणी खालचे जे ब्लॉक्स तुम्हाला तसेच दिसतात, पण पहिल्या ब्लॉकमध्ये इमेज आणि त्याची इन्फॉर्मेशन आली. यानंतर मात्र आपण ह्याच्या खालच्या ब्लॉकमध्ये पहिली इन्फॉर्मेशन नंतर इमेज टाकू शकतो, पुन्हा इमेज आणि मग इन्फॉर्मेशन, असं आलटून पालटून या ठिकाणी इन्फॉर्मेशन डिटेल्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो, जे आपल्याला थोडंसं प्रॉपरली अट्रॅक्टिव्ह आपल्या वेब पेजला बनवता येईल. तर कसं ते पाहू. त्याच्या खालचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये पण आपण हेच कॉपी करणार आहोत. मी Ctrl+C करून घेतो अशा प्रकारे. मात्र पहिला डिव जो आहे हा इमेजचा आहे, मी याला कट करतो आणि सेकंड डिवच्या नंतर पेस्ट करतो. आता आपण पाहूयात काय बदल होतोय का. आता पहा, हा अशा प्रकारे डेटा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मात्र ह्याची लेफ्ट अलाइनमेंट आहे, आपण जर राईटला केली तर अजून काही बदल होईल. तर त्यासाठी आपल्याला सेपरेट डिव बनवावं लागेल या ठिकाणी, ज्याचे स्टाईल डिफाईन करावे लागेल, आणि मग नंतरच हे आपल्याला अशा प्रकारे करता येईल. ओके, आणि याला आपण नंबर देऊयात div 6 आणि फ्लोट राईट. आता हे अशा प्रकारे झालेलं आहे. आता मात्र पहा, याला मी रिफ्रेश करतो. ओके, आपण अप्लाय केलेलं आहे. ओके, तर अप्लाय पण करून घेऊ. हा पहिला आपला डिव आणि ह्यानंतर डिव 4च्या ऐवजी, ओके, या ठिकाणी हा डिव 5च्या आपल्या प्रॉपर्टीज लेफ्ट फ्लोटमध्ये होत्या, आता लेफ्ट ऐवजी डिव 6मध्ये फ्लोट राईटवाल्या प्रॉपर्टीज आपल्याला असाइन होणार आहेत. ओके, एकच नाही आहे, अजून एक डिव आहे आपला या ठिकाणी, याला आपण 6 म्हणायचं. ठीक आहे, आता हा पहिला जो डिव आहे तो हा पहिल्या दोनसाठी आहे, पण दुसऱ्या ज्या ह्या दोन डिव आहेत हे कशाचे, ते सेकंड मधल्या पार्टसाठी आहेत. तर अशा प्रकारे हा एक या ठिकाणी पार्ट आपला आलेला आहे. आणि याला रिफ्रेश करून घेऊयात आपण. आता पहा, अशा प्रकारे हे आपल्याला मिळते राईट साईडला एक आणि त्याच्यानंतर एक या ठिकाणी. आता राईट साईड कडून जर घेतलं तर या ठिकाणी पाहूयात, पहिला पॅराग्राफ आहे, नंतर इमेज आली ॲक्च्युली, असं झालेलं आहे. आपण मग या ठिकाणी काय करूया, ह्याला कट करूयात आणि पुन्हा पहिलं होतं तसं करूयात, Ctrl+V करून पेस्ट करूया त्या ठिकाणी. आता चेंजेस पाहूयात. ओके, आता आलं. कारण आता हे लेफ्ट कडून असल्यामुळे पहिली इमेज नंतर टेक्स्ट आलं. आता ह्याच्या सेकंड ब्लॉकमध्ये आपण काय घेतलंय, पहिली इमेज आणि नंतर टेक्स्टच घेतलंय, मात्र राईट अलाइनमेंट असल्यामुळे तो राईटला पहिली इमेज घेतो, नंतर टेक्स्ट घेतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या ह्या डिझाईनमध्ये चेंजेस आपल्याला करता येतील. मग आपण असे बदल याच्यामध्ये करू शकतो. तर ह्याप्रमाणे आपलं हे डिझाईन राहणार आहे. आपण काय करूयात, ह्या पूर्ण दोन डिव्हजला कॉपी करून घेऊयात आणि पुन्हा एकदा खाली डबल पेस्ट करूयात, म्हणजे आपल्याला थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह डिझाईन या ठिकाणी पाहता येईल. हे पहा, अशा प्रकारे हे आपल्याला डिझाईन या ठिकाणी मिळणार आहे. आणि याचे कलर्स थोडेसे आपण बदलू शकतो, किंवा नाही बदलले तर मार्जिन्स वगैरे याला अप्लाय केले तरी अजूनही प्रॉपर दिसेल. तर त्यासाठी आपल्याला डिव 5 आणि 5 आणि 6 मध्ये थोडा बदल करावा लागेल. मार्जिन घ्यायचा असेल 1px, आपण घेऊन पाहूयात काही बदल होतोय का, म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटनुसार. कारण हे कसं व्हिज्युअल लँग्वेज असल्यामुळे तुम्हाला बरेचसे बदल याच्यामध्ये करावे लागतात. काही चेंजेस झाले का पहा. मार्जिन घेतला पण आपण कलर नाही आलेला त्याला. ओके, मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बॉर्डर घ्यावी लागेल, पण बॉर्डर या ठिकाणी बॉर्डर फक्त बॉटम घेऊयात आणि ती घेऊयात 1px. पाहूयात कुठे कुठे बदल होतोय. ओके, बॉर्डरचा कलर आपण या ठिकाणी अजून डिफाईन केलेला नाही, तो पण कलर घेऊन पाहूयात. बॉर्डर बॉटम कलर रेड किंवा व्हाईट घेऊयात, आपला व्हाईट.
ओके, फक्त बॉटम बॉर्डर अप्लाय केली पण आपल्याला जसा रिझल्ट हवा आहे त्याप्रमाणे तो मिळालेला नाही आहे. ठीक आहे, आपण फक्त मग या ठिकाणी बॉर्डर कलर एवढंच घेऊया आणि या ठिकाणी बॉर्डर घेऊया. तर चारही बाजूने अप्लाय करून पाहूया. जर आपण चारही बाजूने बॉर्डर अप्लाय करू शकलो तरी आपल्याला इफेक्ट थोडा प्रॉपर मिळेल. रिफ्रेश करून चेक करूया. एक सेकंड, आपण कशामध्ये अप्लाय करतो? div 5 आणि 6 ला, म्हणजे हा आणि हा. ओके, आपण पूर्ण divला अप्लाय नाही करत होते. आपण एक काम करूया, हे काढून टाकूया. ठीक आहे, आणि इथलं पण काढून टाकूया. आणि ह्यांचा div 4 हा मेन div आहे, पूर्ण आडवा. मग ह्याच्यामध्ये असं पेस्ट करून पाहूयात आपल्याला रिझल्ट मिळतोय का, की नाही आहे. मग आपल्याला ह्याच्यासाठी वेगळा इम्प्लिमेंट करावा लागेल कोड. ठीक आहे, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण इथपर्यंत घेतलेला आहे. त्याला थोडेसे कलरचे ब्लॉक्स आपण अप्लाय करू शकतो. div 4 जो आहे ह्याला आपण या ठिकाणी एक वेगळा कोड टाकून पाहूयात. या ठिकाणी आपण बॉर्डर स्टाईल घेऊयात डायरेक्टली आणि ग्रुप कशामध्ये? div 4 मध्ये. म्हणजे div 4 हा पूर्णपणे जो आपला या ठिकाणी हा दोन्हीही या divला इन्क्लूड करतो. अशा प्रकारचा एक रेक्टँग्युलर या ठिकाणी div आहे. मग या पूर्ण रेक्टँगललाच किंवा या divला आपण या ठिकाणी बॉर्डर स्टाईल ग्रुप अप्लाय केली आणि याला सेव्ह करून घेऊयात आणि रिफ्रेश करूयात. आता पहा, याला एक ग्रुप झाल्याप्रमाणे म्हणजे 3D स्टाईलमध्ये एक डिझाईन अप्लाय झालेलं आहे. तर अशा प्रकारचं कोडिंग आपण या ठिकाणी हे अप्लाय करू शकतो. त्यानंतर खाली आपण फुटर इन्फॉर्मेशन सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक सेपरेटली div लागणार आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एक या ठिकाणी div घेऊ शकतो. जिथे आपलं वेब पेज एंड होतं त्या ठिकाणी आपण काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन टाकतो. तर त्यासाठी आपल्याला हा शेवटचा div या ठिकाणी त्याची गरज असणार आहे. आता त्या divला आपण div 7 ह्या स्टाईल्स अप्लाय करणार आहोत. त्याचा बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी आपण घेणार आहोत व्हाईट. विड्थ त्याची आपण जी विड्थ देणार आहोत ती 100% देणार आहोत. आणि हाईट जी आपण देणार आहोत ती 100 पिक्सल देणार आहोत. अशा प्रकारे हे आपण आता पाहणार आहोत. ओके, आता हे त्याला अप्लाय करायचे div 7 चे स्टाईल्स आपल्या divला. तर शेवटचा जो div आहे हा या ठिकाणी आहे. हा इथे हा मेन div आहे ज्याच्यामध्ये सगळे div आपण घेतले. त्याच्यावरती हा शेवटचा div आपण आता टाकलेला. तर याला अशा प्रकारे क्लास इक्वल टू या ठिकाणी div 7 अशा प्रकारे हे या ठिकाणी पहा शेवटी एक div आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आपले जे काही हिडर किंवा फुटर्स जसे असतात त्याप्रमाणे फुटर इन्फॉर्मेशन टाकू शकतो, कॉपीराईट इन्फॉर्मेशन किंवा कॉलेजबद्दलची इम्पॉर्टंट माहिती टाकू शकतो. आता अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक बेसिक HTML आणि CSS चा वापर करून वेब पेज या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अजून आपण ॲडव्हान्स डिझाईन्स कसे करू शकतो तर ह्याच्यावरही आपण काम पाहणार आहोत. त्यानंतर आपलं डिझाईन तयार होणार आहे. पण त्या अगोदर आपण जे इथपर्यंत तयार केलेलं आहे ह्या डिझाईनवरती थोडंसं काही फिनिशिंग टचअप देता येते का ते पाहूयात आणि नंतर पुढे आपण काम करूयात. आता या ठिकाणी आपण जे इमेजेस घेतल्यात या ठिकाणी एक छोटंसं एखादा व्यक्ती असेल त्याच्याबद्दलची माहिती असेल, प्रिन्सिपल असेल किंवा संस्थापक, तर ती टाकू शकतो. त्यानंतर ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन असेल स्पोर्ट्स वगैरे तर त्याच्याशी रिलेटेड टाकू शकतो. आपण त्याच्यामध्ये बदलही करू शकतो इमेजेसमध्ये. ते आपण या ठिकाणी चेंजेस करू शकतो. पहा, हा पहिला ब्लॉक आहे, त्यानंतर हा दुसरा ब्लॉक. ह्याच्यामध्ये जी इमेज घेतली आपण ती या ठिकाणी आपण sports.jpg आहे ती
JPG. आता आपण या ठिकाणी रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी स्पोर्ट्स इमेज पण आपल्याला मिळेल. त्याची जी विड्थ आणि हाईट आहे ती या ठिकाणी आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे. हाईट थोडीशी जास्त झाली. ओके, आपण त्याच्यामध्ये जशी रिक्वायरमेंट आपली असेल त्यानुसार बदल करू शकतो. तर हे अशा स्पोर्ट्ससाठी झालं. त्यानंतर अजून त्याच्याशी रिलेटेड काही असेल, आपले जे इमेजेस आहेत आपल्याकडे, लायब्ररी असेल किंवा अवॉर्डशी रिलेटेड असेल, तर ते आपण या ठिकाणी टाकून घेऊया. आणि या ठिकाणी आपण award.jpg जे आपले इमेजेसची नावं आहेत ती या ठिकाणी टाकायचे, जे आपलं इमेज फोल्डरमध्ये आपण सेव्ह केले. तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण टाकू शकतो. ॲक्च्युली आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपण जो div4 आहे याचे जे प्रॉपर्टीज डिफाईन केल्या div4 मध्ये, तर त्याला आपण div4, 5 आणि 6 या ठिकाणी 5 आणि 6 ला पॅडिंग दिलेलं आहे आपण, आणि 5 मध्ये मोस्टली इमेज आहे. ठीक आहे, मग आपण हे काय करूया, त्याचं पॅडिंग थोडंसं कमी करूया, 20 पिक्सल करूया. आणि आता आपल्याला लक्षात येईल प्रत्येक ठिकाणची इमेज किंवा डेटा जो आहे तो थोडासा वरती सरकला अशा प्रकारे. त्यानंतर हा याच्यामध्ये पण सेव्ह करून घेऊया. आता याच्यामध्ये ही जी इमेज आहे त्या इमेजचे साईज आपण चेंजेस करू शकतो. आपले जे कमी जास्त होते त्या इमेजेसचे साईज. ओके, पहिली इमेज आहे त्याची विड्थ आणि हाईट आपण 200x200 करूया. तर अशा प्रकारे इमेज मिळेल. थोडीशी बाहेर जाते ओव्हरलॅप होऊन, आपण थोडी साईज कमी करू शकतो. आता 150 करून आपल्याला रिझल्ट थोडासा बऱ्यापैकी मिळेल. ओके, सो हे अशा प्रकारचे इमेजेस आता हे आपल्याला रिझल्ट या ठिकाणी इफेक्ट मिळणार आहे. आणि थोडंसं हे इमेज वेब पेज जे आहे आपलं थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल, सुटसुटीत आहे. अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला बरंचसं काम त्या वेब पेजवर करावं लागेल, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह आपल्याला करता येईल. पण आपण जे पाहतो हे बेसिक वेब पेज तयार करतोय, त्यामुळं लगेच असं पटकन ते आपलं अट्रॅक्टिव्ह होणार नाही आहे. पण हळूहळू मात्र नक्कीच ते आपलं अट्रॅक्टिव्ह होत जाईल. यानंतर खाली फुटर इन्फॉर्मेशन पण आपण या ठिकाणी टाकू शकतो, जशी आपली रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. कॉपीराइट इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड अंडर UGC ॲक्ट 2050, जो काय आपला ॲक्टनुसार रजिस्टर्ड असेल कॉलेज किंवा काय, तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी येते. त्याचा ॲड्रेस रिलेटेड काही असेल तर ते सर्व या ठिकाणी आपलं येऊन जातं. आपण या ठिकाणी स्टाईल सुद्धा घेऊ शकतो आणि अलाइन सेंटर घेऊन पाहूयात आपला इफेक्ट या ठिकाणी प्रॉपरली मिळतोय का आपल्याला. ओके, असं नाही घेता येतं. आपण ह्याला पॅडिंग देऊयात 50px. ओके, आपल्याकडून काहीतरी राहत असेल, सो त्यामुळे हा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली अरे ओके, आपण हा जो कोड अप्लाय केला आहे हा थोडंसं वरती घेतला आहे. हा ॲक्च्युली ह्या ड्यूमध्ये पाहिजे.
ओके, आपण ते वरचा जो डिव आहे त्याच्यामध्ये घेतल्यामुळे ते होत नव्हतं प्रॉपरली, आणि आता इफेक्ट मिळेल आपल्याला. ओके, हां, अशा प्रकारे आता हा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे कोड टाकलेत ते यात टाकायची गरज नाही. त्याला आपण div 7 ऑलरेडी डिफाईन केला, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो पॅडिंग याप्रमाणे. तर अशा प्रकारे हा इन्फॉर्मेशनचा डिव या ठिकाणी येईल. अलाइनमेंट सेंटरलाही घेता येईल आपल्याला, जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण ते घेऊ शकतो. अलाइन सेंटर. नुसतं अलाइन न वापरता टेक्स्ट अलाइन वापरायचं आहे. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला घेता येईल. जर टॅगची साईज जी आहे ती हाईट जास्त होत असेल तर आपण या ठिकाणी 30 पिक्सल घेऊन त्याच्यावर काम करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे मिळून जाईल आपल्याला. तर हा असा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपली ही वेबसाईट एक बऱ्यापैकी आपण आता तयार करायला शिकलेलो आहोत, कशा प्रकारे वेबसाईट तयार करू शकतो. या व्यतिरिक्त काही डिझाईनचे